ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बनावट वेबसाईट तयार करून पर्यटकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। या 2 महिन्यात पर्यटकांची फसवणूक करण्यात आली असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल यांनी 6 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबरला 2 तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे केल्या आहेत। ताडोब्यात वाघाची एक झलक बघण्यासाठी अनेक पर्यटक कितीही रक्कम मोजण्यासाठी तयार असतात, मात्र ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेमुळे अनेकांना निराश व्हावे लागते। ही परिस्थिती हेरून काही संधीसाधू लोकांकडून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून पर्यटकांना लुबाडण्याचे काम सुरू केले आहे। तशा तक्रारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाकडे आल्या आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यात जवळपास 13 पर्यटकांची फसवणूक अशा प्रकारच्या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात आली आहे। 6 नोव्हेंबर रोजी फसवणूक झालेल्या 10 पर्यटकांची आणि त्यांना फसवणाऱ्या बनावट वेबसाईटची नावे नोंदवून ताडोबा व्यवस्थापनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली आहे। त्यानंतर 3 डिसेंबरला पुन्हा दुसरी तक्रार दिली गेली असून त्यात 3 पर्यटकांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे। याही तक्रारीत बनावट वेबसाईटची नावे दिली आहे। या वेबसाईट बनावट चालविणाऱ्यांविरुद्ध सायबर कायद्याअंतर्गत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीसोबतच व्हॉट्सअप संदेश, बुकिंग व्हाउचर्स, पेमेंट स्क्रीनशॉट व आवश्यक पुरावेही देण्यात आले असून पोलीस विभागाकडून चौकशी केली जात असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल यांनी सर्च टीव्हीला दिली। यामध्ये काय आहे की बरेच वेळी जे नंतर जर ताडोबा अंधारी टायगर रिझर्व आहे असं नाव जसं ताडोबा नॅशनल पार्क किंवा सारखं नाव ठेवून जे ना बरेच वेबसाईट ऑनलाईन बुकिंग आता करतात आणि त्यामुळे बरेच लोकांना असं वाटते की हेच ॲक्च्युली वेबसाईट आहे, खरी वेबसाईट हेच आहे आणि त्यामध्ये काय आहे की त्यांच्या रेट जे आहे ना ते जास्त असते, फार जास्त असते आणि त्यामुळे लोक काय आहे ना की ते त्याच्यानंतर इथे आपल्या गेटवर येतात आणि जेव्हा दुसऱ्या जे टुरिस्ट आहे ज्यांनी जे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यातून जे बुकिंग केलेलं आहे ना त्यांच्यासोबत जेव्हा त्यांच्या चर्चा होतात तेव्हा त्यांना कळते की हे म्हणजे त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले गेलेले आहे, तर तेव्हा ते म्हणजे थोडासा इशू तिथे निर्माण करते आणि त्यांचं असं असते की हे आमची जबाबदारी आहे, असं आहे सगळे वेबसाईट बंद करून ठेवण्याची या जे काही आहे। तर याबाबत आपण बरेच वेळी असं पण झालेलं आहे की त्यांनी जे प्रायव्हेट वेबसाईट आहे त्यातून बुक केलेली आहे आणि इथे आल्यावर त्यांना असं कळलेलं आहे की त्यांचे बुकिंगच नाही आहे किंवा त्यांनी रिसॉर्ट VMTDCचे जे असं बुक केलेली आहे आणि तिथे इथे आल्यानंतर त्यांच्या बुकिंगच नाही आहे, तर त्यामुळे थोडंसं असुविधा त्यांना निर्माण होते। याबाबत बरेच लोकांकडून तक्रार प्राप्त झालेली आहे। असं सगळे तक्रारचे जे माहिती आहे ते SP चंद्रपूर ऑफिसकडे आपण दिलेले आहे आणि त्यांच्यापुढे आवश्यक कारवाई चालू आहे। आव्हान आपलं हेच आहे की जे आपलं वेबसाईट आहे ते वेबसाईटवर जाऊन आणि ते बुकिंग आपण केलं पाहिजे। यामध्ये जर त्याने जसं ताडोबाकडून जर बुकिंग करायची आहे तर ताडोबा अंधारी टायगर रिझर्व सर्च केला तर ते वेबसाईट आपल्या येतात, ऑफिशियल वेबसाईट की हे ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्यातून जर लिंक त्यामध्ये लिंक आहे जे ॲक्च्युली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्या गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्यातूनच तो आपला ताडोबाचे होतात, पेंच टायगर रिझर्वचे आहे किंवा जे काही टायगर रिझर्व नॅशनल पार्कची बुकिंग आहे ते सगळे त्या वेबसाईटद्वारे होतात आणि त्याचं जे एक्सटर्नल लिंक आहे ते आमच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे ताडोबाचे त्यावर दिलेलं आहे, तर त्यावर लिहून येतात की ही ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्यातून जर बुक केलं तर छान राहील।